नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि 5:30 वाजलेले आहेत. खुराक चारायला लागलो होतो आपण. तर 3 प्रकारचा आपण खुराक चारत होतो, मका भरडा, सरकी पेंड आणि गुळी पेंड. तर आता सध्या ना हे एकच चारत होतं, कारण सरकी पेंडीचे आहेत ना एकदमच भाव वाढतात, एकदमच कमी होतात, तर ते काय परवडत नाही. आणि मका भरडा म्हणाल तर जसं जसं ऊन वाढायला लागले तसं तसं गाई शेण पातळ टाकायला लागलेत मका भरड्याने, त्याच्यामुळे मका भरडा हे बंदच केलेला आहे. आणि जवळजवळ 1.5 महिना झालं आपण हे नेचर डायमंड म्हणून आहे ना तर हे चारतो. तर हे चांगलं वाटतंय दूध वाढीसाठी. ज्यावेळेस आपण हे तिन्ही मिक्स चारत होतो, सरकी, मका भरडा आणि गुळीपेंड, त्यावेळेस दूध एवढं हे होत नव्हतं. पण हे एकच आपण सिंगलच चारतो तरी पण आहे ना दुधाला चांगला फरक पडलेला आहे आपला. तर आता सध्या ही 1.5 महिन्यापासून एकच चारतो, हे नेचर डायमंड म्हणून. आणि गायांपेक्षा आहे ना वासर आणि शेळ्या यांचा एवढा मोठ्याने कालवा उठतो ना खुराक चारायला सुरुवात झाली की सकाळी लवकर जरी अंधार जरी असला ना, लवकर चारायचं म्हणलं ना, तरी ह्या गायांच्या अगोदर एवढा कालवा असतो. तर त्यांना पण चारून घेतलेलं आहे. आणि खुराक खायचं झाल्यानंतर आहे ना आपण कुट्टी टाकून घेतली. आणि फक्त 3च गायाला कुट्टी टाकायची आपल्याला. आणि बाकीच्या 3 गायाला आहे ना एकदा टाकलेली पुरती, पण ह्या 3 गायला आहे ना डबल कुट्टी टाकावंच लागते. ह्यांना काय पुरतच नाही एकदा टाकलेली. तर त्यांच्या पुढं हे बघा, अगोदर टाकलेली ना हे अशीच आहे. तर ह्या 3 गाया पुढे आपल्याला कुट्टी संपलेली, त्याच्यामुळे त्यांना कुट्टीही टाकून घेतलेली. तर आता थोडंफार शेण राहिले ते टाकून घ्यायचं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.